तर हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज 9:10 झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि कालच आमच्या इथे दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन झालं आहे आणि आज आम्ही ना मक्याची भेळ बनवतो आहे. आणि हे मी फक्त मके उघडून दिले आहेत, बाकी जे काय करणार ते माझा भाऊ करणार आहे. आणि त्याला ना असं वेगळं काही, म्हणजे त्यालाच असं नाही, आम्हाला दोघांनाही वेगळं काही असं बनवायला खूप जास्त आवडतं. सो आज जी मक्याची भेळ आहे तो तोच करणार आहे आणि खरंच तो खूप छान सुंदर करतो भेळ, म्हणजे मस्त लागते तो बनवतो भेळ ती. तर त्याने त्याच्यामध्ये ना थोडंसं तिखट टाकलं आहे, मीठ टाकलं आणि कांदा आणि कोथिंबीर टाकली आहे. जास्त कांदा नाही टाकायचा, कारण मग ते खाताना मग जास्त कांदाच लागतो आणि तो बरोबर त्याच्या अंदाजानुसार त्यांनी टाकलेलं आहे, जास्त नाही टाकलं आहे त्यांनी. आणि त्यानंतर थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं थोडंसं आणि मग पुन्हा एकदा मिक्स करायचं. आणि आम्ही ना याच्यामध्ये थोडंसं चीज वगैरे पण टाकतो आणि वरतून थोडीशी शेवसुद्धा टाकतो, मग ते खायला एकदम मस्त लागतं. आणि पाऊस पडत असतो ना, तेव्हा हे असलं काहीतरी आमचं चालूच असतं. तर आजची जी शेव आहे ती त्यांनी बनवली. कधी कधी मी बनवते, कधी कधी तो बनवतो, असं आम्ही अल्टीपल्टी बनवत असतो. आणि मी खूप दिवसांनी गावाला आल्यावर मग आमचं असं चालू असतं, कधी बिर्याणी बनव, कधी पुलाव बनव. चीज वगैरे टाकून घेतलेत आणि वरतून थोडीशी शेवसुद्धा टाकणार आहे. तर आम्ही मस्तपैकी अशी मक्याची भेळ वगैरे मस्त एन्जॉय केली आणि बाकीची कामंसुद्धा चालू होती. सगळ्यांचं अंघोळ वगैरे करून झालं होतं. आणि कालची जी बाप्पाची विसर्जन वगैरे करून झाल्यानंतर जे काही डेकोरेशनचं वगैरे करायचं होतं ना, मग ते सुद्धा करायचं होतं. मग आधी पहिले भेळ खाऊन घेतली. म्हटलं पहिले भेळ खाऊया, कारण काल पण जास्त काही जेवलो नव्हतो आम्ही रात्री, कारण तशी भूकही नव्हती. बाप्पांचं विसर्जनानंतर काय माहिती का मनही लागत नाही कशात आपलं. आणि वरतून त्यांनी थोडासा चाट मसालासुद्धा टाकला आहे हा याच्यामध्ये. आणि ते खरंच खूप छान लागतं असं खायला, चाट मसाला वगैरे टाकून. तुम्ही पाहिजे ती इमलीची चटणीसुद्धा टाकू शकता, पण आम्ही असं आंबट आम्हालाच खायची इच्छा नव्हती, म्हणून थोडंसं चीज आणि शेव टाकूनच खाणार आहोत आम्ही. त्यानंतर एका बाजूला मी वॉशिंग मशीन लावली होती, कारण कपडेसुद्धा धुवायला टाकायचे होते. खरंच खूप कपडे जमा झाले होते, म्हणून म्हटलं हाताने धुण्यापेक्षा बरं आज मशीनच लावूया, म्हणून मशीन लावून घेतली. आणि एवढे कपडे होते की मम्मी म्हटली, थांब मीच मदत करते, तुला काही जमणार नाही, कारण एवढी बादली उचलणार नाही तुझ्याने. म्हणून ती कपडे काढून देत होती, पण म्हटलं मी अर्धे टाकते, अर्धे तू कपडे टाक. त्यानंतर चहा वगैरे घेतला, चहा नाश्ता झाला आणि भेळसुद्धा खाऊन झाली. आणि भाऊला बघा इथे नुसती झोप येत होती, तो तेव्हा सारखं असं म्हणत होतं की मला आता झोप येते, झोप येते. भेळ वगैरे खाऊन झाली, चहा वगैरे नाश्ता करून झाला. आणि पप्पानी ना इथं डेकोरेशन जे कालचं केलेलं होतं ना, ते सगळं काढायला घेतलं होतं. आणि मग ते बाकीच्या फुलांच्या माळा असू देत, मग काय असू देत, जे काय असेल ना ते आम्ही परत पुन्हा जसं होतं ना तसं पुन्हा पॅकिंग करून एका मोठा बॉक्स केला आहे आम्ही तो. आणि त्या बॉक्समध्ये ना सगळं ठेवून देतो, जेणेकरून नेक्स्ट टाईम आम्हाला मग ते इकडे तिकडे शोधायला नाही लागत. एकाच बॉक्समध्ये असेल ना तर ते बरं पडतं. मम्मीने पीठ मळायला घेतलं, कारण आम्हाला चपात्या वगैरे करायच्या होत्या. आणि पप्पांचा आज उपवासही होता, त्यासाठी म्हटलं मी खिचडी करते, तू बाकीचं वगैरे काय करायचं असेल तर कर. आणि आम्हाला दोघांसाठी म्हणजे तिघांसाठी दाल खिचडीच करणार होतो आम्ही, कारण तशी भूकही नव्हती. सकाळी पोटभर अशी भेळ खाल्ली होती, त्यामुळे जास्त काही भूक नव्हती आम्हाला तिघांना. आणि पप्पांचा उपवास होता म्हणून मी खिचडी करत होते. आणि पप्पांना टिफिनसुद्धा द्यायचा होता, कारण पप्पांची आज सेकंड शिफ्ट होती, ते दुपारी कामावर जाणार होते, त्यामुळे त्यांच्यासाठी चपाती भाजी करायची होती. सो मम्मी एकीकडे ते करत होती, चपाती आणि भाजीचं, आणि मी इकडे खिचडी आणि दाल खिचडी करते. त्यानंतर मग असं झालं होतं की खूप सारे कपडेसुद्धा होते घरी, म्हणजे जे आवराआवरी करायचे होते ना. 2-3 दिवस एवढी धावपळ असते ना की बाकी घरातला जो पसारा आहे त्याच्याकडे काही लक्षच देता येत नाही. मग ते बघू शकताय तुम्ही, हे किती इथे पसारा पडला होता ते. आणि असं होतं ना की जेव्हा गणपती बाप्पा असतात ना घरी, तेव्हा मग फक्त किचनचंच जास्त काम असतं. कोण आलं तर मग त्यांना चहा दे, नाश्ता दे, मग जेवणाचं असतं. परत दुपारी थोडा वेळ बसायला पण नीट नाहीच भेटत, कोण ना कोण येत असतं. आणि मग पुन्हा संध्याकाळच्या जेवणाची तयारी असते, मग आरतीसाठी नैवेद्य वगैरे करायचा असतो, त्यामुळे काहीच जास्त बाकी इतर कामामध्ये आम्हाला वेळ नाही मिळत 2 दिवस. त्यामुळे मग ही जी काही पसारा जो दिसतो पडला तो आवरून घेतल्यानंतर पप्पांना खिचडी दिली करून. पप्पांनी खिचडीसुद्धा खाल्ली आणि आमच्यासाठी असा राईस केला होता, तोसुद्धा आम्ही दोघांनी खाल्ला. पप्पांचा टिफिन वगैरे भरायचा होता आणि तो टिफिन भरून दिला. आणि नंतर मग आहे ना माझे थोडेफार ड्रेसेस होते जे मला फिटिंग करायचे होते, कारण लग्नानंतर खूप सारे कपडे होते माझे, जे म्हणजे ॲनिव्हर्सरीला, बड्डेला वगैरे असे भेटलेले होते ना कपडे. तर ते मी थोडे कपडे इथेच ठेवून दे, जेणेकरून कधी आले ना
तर मग ते घालायलासुद्धा बरं. आणि मुंबईवरून येताना मग जास्त कपडे आणावेसुद्धा नाही लागत. आणि हे बघा एवढे सारे कपडे होते की म्हणजे टॉप होते हे सगळे. ते मी मम्मीकडून फिटिंग करून घेत होते. तसे माझे पंजाबी ड्रेस वगैरे असेल ना ते मम्मीच शिवते माझी. आणि फक्त फिटिंगचं काम असेल ना, म्हणजे मला किती फिट हवं आहे, काय हवं आहे, ते सगळं मी स्वतःच फिटिंग वगैरे करते. आणि पंजाबी ड्रेस वगैरे असेल तर ते मम्मीच शिवून देते. हा जो ड्रेस दिसतोय तो सुद्धा मम्मीनीच शिवलेला आहे ॲक्च्युली. पण तो मी इथेच ठेवला होता घालायला. तर म्हटलं मम्मी एक काम कर की मला आता हे कपडे आहेत ते मी तिकडे घेऊन जाते घालायला. आणि नेक्स्ट टाईम येईल तेव्हा मग दुसरे नवीन अजून कपडे आणता येतील मला इकडे ठेवायला. 2-4 ड्रेस वगैरे असतील तर बरं पडतं. कारण मग आणि तिकडचेसुद्धा ड्रेस जे आहेत ते सगळे नवीनच होते. तर म्हटलं थोडेसे 1-2 ड्रेस देई मला हे अल्टर करून, म्हणून तिच्याकडून ते अल्टर करून घेतले. तेवढ्यातच संध्याकाळ झाली होती. हे सगळं कामं करता मग आम्ही चहा नाश्ता केला. आणि मग मला मार्केटला जायचं होतं, कारण मला थोडीफार शॉपिंगसुद्धा करायची होती. मुंबईला जायच्या आधी मला थोडंफार सामानसुद्धा घ्यायचं होतं गावावरून जाताना. त्यामुळे मग त्यासाठी मी भाऊला घेऊन गेली होती मार्केटमध्ये ॲक्च्युली. आणि जाताना आम्हाला बस डेपोजवळ ना प्रॉन्स विकायला आजी बसली होती. खरंच खूप फ्रेश प्रॉन्स होते यार, एक नंबर प्रॉन्स होते. सो ते सुद्धा मी घेतले, कारण मला खरंच खायची इच्छा होती कधीपासून. आणि मुंबईला तसे नाही मिळत जसे गावाला मिळतात. सो ते मी घेतले आणि आम्ही घरी आलो. बाकीचं जे काही सामान घ्यायचं होतं ते. त्यानंतर घरी आल्यावर थोडी मटकी वगैरे साफ केली, कारण आज आम्हाला ना मटकीची मिसळ करायची होती. त्यासाठी आले लसूण पेस्ट वगैरे ठेचून घेतलं, कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि बटाटासुद्धा थोडासा टाकणार होतो आम्ही त्याच्यामध्ये. तर असं साधं सिंपलच मिसळ करतो आम्ही, मटकीची किंवा वाटाण्याची असेल कसलीही. बेसिक मसाले टाकतो, जसं की हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि मिसळ मसाला कोणताही. मी शक्यतो मिसळसाठी आम्ही सुहानाचाच वापरतो, त्यामुळे खरंच खूप टेस्टी होते. मग आम्ही मिसळपाव वगैरे खाल्ली, कारण आम्ही संध्याकाळीच होतो आज तिघं, कारण पप्पा दुपारी कामाला गेले होते त्याच्यामुळे. मग येताना पावसुद्धा घेऊन आलो होतो आणि मस्त अशी मिसळपाव केली आम्ही. आणि थोडा वेळ होता, लवकर आवरून झालं होतं, म्हणून म्हटलं थोडंसं फेशियल वगैरे करूया, स्क्रबिंग वगैरे करूया. आणि हे फेशियल मला खरंच खूप करायला आवडतं, कारण फेशियल म्हणजे स्क्रब खूप आवडतो. त्यामुळे मग मी पूर्ण फेशियलच्या स्टेप्स करून घेतल्या. चला तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय.